नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील अ गार्डन ऑफ वर्ड्स पेज नंबर 81 वरील इंग्रजी शब्दांचे मराठीतील अर्थ समजून घेणार आहोत. या गार्डन ऑफ वर्ड्समधील इंग्रजी शब्दांचे अर्थ जर तुम्ही समजून घेतले तर पुढील जो पाठ आहे अ नेव्हर एंडिंग स्टोरी, न संपणारी गोष्ट, हा पाठ तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे वाचता येईल व समजेल. AFTER आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतर. AS ॲज, ॲज म्हणजे तसे किंवा त्याप्रमाणे. BELIEVE बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. BRIGHT ब्राईट, ब्राईट म्हणजे छान किंवा गडद. BROKE ब्रोक, ब्रोक म्हणजे तोडले. BUCKET बकेट म्हणजे बादली. EIGHTH एथ म्हणजे आठवा. END एंड, एंड म्हणजे शेवट. FIFTH फिफ्थ म्हणजे पाचवा. FIRST फर्स्ट म्हणजे पहिला. FOURTH फोर्थ म्हणजे चौथा. GRAIN ग्रेन म्हणजे धान्य. GRAINS ग्रेन्स म्हणजे भरपूर धान्य. HEAPS हिप्स म्हणजे ढीग किंवा राशी. HOLE होल म्हणजे भोक किंवा छिद्र. IDEA आयडिया म्हणजे कल्पना. IF इफ म्हणजे जर. KING किंग म्हणजे राजा. KITCHEN किचन म्हणजे स्वयंपाकघर. LOVED लव्ड म्हणजे खूप आवडणे. MINUTES मिनिट्स म्हणजे काही क्षण किंवा मिनिटे. NEVER नेव्हर म्हणजे कधीही नाही. NEW न्यू म्हणजे नवीन. NEXT नेक्स्ट म्हणजे नंतर किंवा पुढचा. NIGHT नाईट म्हणजे रात्र. NINTH नाइन्थ म्हणजे नववा. NOTHING नथिंग म्हणजे काहीच नाही. PALACE पॅलेस म्हणजे राजवाडा. PICKED पिक्ड म्हणजे उचलले. RIVER रिव्हर म्हणजे नदी. ROSE रोज म्हणजे गुलाब. SECOND सेकंड म्हणजे दुसरा. SHORE शॉर म्हणजे लाटा किंवा किनारा. SIXTH सिक्स्थ म्हणजे सहावा. SPARROW स्पॅरो म्हणजे चिमणी. SPARROWS स्पॅरोज म्हणजे चिमण्या. STATION स्टेशन म्हणजे स्थानक. STOREHOUSE स्टोअर हाऊस म्हणजे कोठार किंवा गोदाम. STORIES स्टोरीज म्हणजे गोष्टी. STORY स्टोरी म्हणजे गोष्ट. STORYTELLER स्टोरी टेलर म्हणजे गोष्ट सांगणारा किंवा कथाकार. TELL टेल म्हणजे सांगा. TELLING टेलिंग म्हणजे सांगणे. TENTH टेन्थ म्हणजे दहावा. THIRD थर्ड म्हणजे तिसरा. THOUGHT थॉट म्हणजे विचार केला. TOMORROW टुमारो म्हणजे उद्या. USUAL युज्वल म्हणजे नेहमीप्रमाणे. WALL वॉल म्हणजे भिंत.
YOURSELF युअरसेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः किंवा तुम्ही स्वतः पाहू शकता. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी योगिता लोखंडे हे चॅनल अवश्य लाईक व सबस्क्राईब करा. थँक्यू.